आयुर्वेदानुसार 3 याम केलेले आहेत, दिवसाचे 3 रात्रीचे 3. हम्म. तर 6 ते 10 हा सकाळचा किंवा संध्याकाळचा दोन्हीचा पिरियड आहे, तो कफ काळ आहे. हम्म. ओके. नंतर 10 ते 2 हा पित्ताचा काळ आहे हम्म. आणि 2 ते 6 वाताचा काळ आहे ना. ही हम्म. कन्सेप्ट नीट समजून घ्या. तर 10 ते 2 हा जो पित्ताचा काळ आहे ना, दुपारी त्या वेळात जेवण झालं पाहिजे, कारण हम्म. तेव्हा पित्त पीकवर असतं आणि रात्री त्या वेळेत झोप झाली पाहिजे. हम्म. जर तुम्ही दुपारी 10 ते 2 या वेळात जेवला नाहीत हम्म. तर तुम्हाला पित्त होतं. बरं. तसंच रात्री 10 ते 2 या वेळेत तुम्ही झोपला नाहीत तरी तुम्हाला पित्त होतं. ओ. पित्ताचं काम काय? पित्त म्हणजे तेज, हम्म. पित्त म्हणजे उष्णता, हम्म. हा पित्त म्हणजे स्पार्क आहे. बरोबर. तो स्पार्क चालू राहिला तर तुम्हाला झोप कशी येईल? मग तुमचं डोकं काम करायला लागतं. आपण म्हणतो ना झोपमोड झाली माझी, कारण ती 10च्या सुमारास तुम्हाला येत असते नैसर्गिकरित्या, हम्म. पण तुम्ही त्याला खाद्य पुरवत राहता बुद्धीला काहीतरी, हो. पित्ताला काहीतरी विचार करायला काम देत राहता आणि मग प्लॅनिंग सुरू होतं 10 नंतर डोक्यातलं. हो. कारण पित्त ऍक्टिव्हेट झालं की ते प्लॅनिंग करायला सुरुवात करतं. आपण दुसऱ्या दिवशीचा, भविष्यातला, भूतकाळातला असा विचार करत बसतो आणि झोप हातातून निसटून कधी जाते हे कळत पण नाही आपल्याला.